नमस्कार, क्रांती मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। विट्यातील ध्येयवेड्या डॉक्टरचा सामाजिक उपक्रम, विश्वात्मा व इनालीकडून गरजूंना लाखोंचे हात। विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बॅटरीवर चालणारे मोफत कृत्रिम हात देण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे। रविवार दिनांक 19 मे रोजी केमिस्ट भवन विटा येथे विविध कारणांमुळे कोपराच्या खालून हात नसलेल्या गरजू रुग्णांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे। कोपरापासून 3 इंचापासून पुढे 5 ते 6 इंचापर्यंत ज्यांचे हात कट झाले आहेत अशा लोकांना नोंदणी करून बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात पश्चिम महाराष्ट्रातील 50 लाभार्थ्यांना मोफत देण्यात येतील। हे हात वजनाने हलके पण मजबूत आणि दिसायला सुंदर आहेत। याचे कार्य लेखन, वजन उचलणे इत्यादी दैनंदिन कामासाठी होईल। शिबिरात दिल्या जाणाऱ्या हातांची संख्या मर्यादित असल्यामुळे नोंद लवकरात लवकर करावी। आपल्या हाताचा फोटो, आधार कार्डचा फोटो व वैयक्तिक संपर्क माहिती व्हॉट्सॲप नंबर 9579 33 66 27 या क्रमांकावर पाठवावी, ज्याद्वारे नोंदणी केली जाईल, अशी माहिती विश्वात्मा सोशल असोसिएशनचे संस्थापक डॉक्टर मानाजी कदम। फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा। ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला। लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले। त्यामुळे आता घरगुती जेवण, शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार। सोबतच खपली गव्हापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल। आपल्या ऑर्डरनुसार घरगुती चटणी तयार करून मिळेल। भारतात सर्वत्र स्थायिक असलेल्या गलाई बांधवांच्या पसंतीला उतरलेली दर्जेदार स्वादिष्ट चटणी हे आमचे वैशिष्ट्य। अभ्यासू ग्राहक, चोखंदळ गृहिणी, दर्दी खवय्यांच्या पसंतीला उतरलेले मसाले, चटणी, ग्रेव्ही आणि ड्रायफ्रुट्स यासाठी विटे शहरातील अग्रगण्य ठिकाण ओम श्री गुरु माऊली मसाले अँड प्रोडक्ट्स, साळशिंगे रोड, विटा। संपर्क 85 54 84 87 14 आणि 95 95 02 89 34। नमस्कार, मी डॉक्टर मानाजी कदम, अध्यक्ष विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा। विश्वात्मा सोशल असोसिएशनची स्थापना 2003 साली झालेली आहे आणि गेल्या 21 वर्षात अनेक समाज उपयोगी उपक्रम संस्थेने केलेले आहेत। याच्यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे आरोग्य शिबिरे। आजवर एकूण 35 आरोग्य शिबिरं विश्वात्मातर्फे घेण्यात आली। त्याच्यामध्ये विटा आहे, रामापूर आहे, भांबर्डे, खरसुंडी, बानुरगड, करगणी अशा अनेक ठिकाणी शिबिरे घेतली गेली। विश्वात्माच्या शिबिराचं वैशिष्ट्य असं की नुसती तपासणी नाही तर तपासणीबरोबर सर्व चाचण्या, PFT, ECG, शुगरच्या टेस्ट आणि औषधोपचार मोफत केला जायचा। त्याचबरोबर शिबिरामध्ये जर गरजूंना ऑपरेशन लागलं तर ते ऑपरेशनसुद्धा विश्वात्मातर्फे काही वर्ष आम्ही करून दिलेली आहेत। दुसरा उपक्रम म्हणजे पर्यावरण रक्षण। याच्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण करून अंदाजे 500 ते 1000 रोपांचं आम्ही रोपण करत असतो। त्याच्यामध्ये सुळकाई डोंगर असेल, भांबार्डेचा डोंगर असेल, देवनगर, दावणगिरी मली, वेताळ गुरु परिसर आणि विट्याचा काही भाग
अशा अनेक ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आणि तिथली झाडं बऱ्यापैकी जगलेली आहेत. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीनं सुळकाई डोंगरामध्ये बीजारोपण केलेलं आहे, फांद्यांचं रोपण केलेलं आहे. अनेक वर्ष आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा यावी, पर्यावरणाचं ज्ञान व्हावं यासाठी हिरवाई पुरस्कार अनेक शाळांना दिलेले आहेत. रस्त्यावरती विविध ठिकाणी पर्यावरणपूरक फलक लावलेले आहेत. जसे की आत्ता आपण रेणवेच्या घाटामध्ये पाहत असाल की कचरा टाकू नये अशा प्रकारचे अनेक फलक सध्या रेणवेच्या घाटामध्ये आहेत. अनेक संस्थांना आणि शेतकऱ्यांना आम्ही वृक्ष वाटप केलेलं आहे. आणि शिबिरामध्ये जेव्हा आम्ही आरोग्य शिबिरं घेतो तेव्हा प्रत्येक जे लाभार्थी असतात त्या लाभार्थ्यांना आम्ही आवाहन करतो की आमच्यासाठी तुम्ही 1-2 झाडं कमीत कमी लावा आणि ती जगवा आपल्या परिसरात. तर अशा पद्धतीने हे पर्यावरणाचं काम आहे. याच्यानंतर समाजासाठी काही व्याख्यानं आम्ही घेतली. त्याच्यामध्ये जेव्हा 2003-04 साली दुष्काळ पडलेला होता तेव्हा औरंगाबादचे विजयकुमार केडे यांना बोलवून पाणी पुनर्भरण आणि पाणी कसं वाचवायचं प्लास्टिकचा उपयोग करून याविषयी खूप छान व्याख्यान आम्ही घेतलेलं होतं. त्यावेळी अनेक राजकीय नेते जसे की आपले स्वर्गीय अनिल भाऊ बाबरसुद्धा त्यावेळी उपस्थित होते आणि त्यांना ते खूप आवडलेलं होतं. तसेच राष्ट्र उभारणीत स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, राष्ट्र उभारणीत महिलांचा सहभाग अशा विविध विषयावरती चर्चासत्र सुद्धा आम्ही पूर्वी आयोजित केलेली होती. शैक्षणिक काही भाग आम्ही केला. त्याच्यामध्ये साखर शाळा असतील, जे शालाबाह्य विद्यार्थी होते त्यांच्यासाठी काही शासनाचे उपक्रम होते. त्यासाठी आम्ही 2 शाळा पंचायत समितीच्या माध्यमातून विश्वात्मातर्फे राबवलेल्या होत्या. अशा विविध अंगानं सामाजिक कार्य करताना आम्हाला या वर्षीसाठी इनाली फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे विचारणा झाली आणि त्यांच्या आणि विश्वात्मा सोशल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आपण 19 मे 2024 रोजी केमिस्ट भवन येथे बॅटरीवरती चालणारा मोफत इलेक्ट्रॉनिक प्रोस्थेटिक हात आपण गरजू लोकांना देणार आहोत. यामध्ये पहिल्या 50 नोंदणी करणाऱ्या व्यक्तींना आपण तो हात देणार आहोत. आज अखेर 39 जणांची आमच्या शिबिरासाठी नोंद झालेली आहे. याच्यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, काही कर्नाटकचे लाभार्थी आहेत आणि त्यांनी नोंद केलेली आहे. त्यांची आधार कार्ड आमच्याकडे आलेले आहेत आणि ते त्या दिवशी येऊन त्यांना हात फिट करून दिला जाईल. या हाताचं वैशिष्ट्य असं आहे की हा खूप हलका आहे वजनानं, पण मजबूत आहे, दिसायला सुंदर असेल. त्याच्याद्वारे आपण लेखन करू शकतो, वस्तू उचलू शकतो, ब्रश करणे, कंगवा करणे यासारखी दैनंदिन कामं त्या हातानं करता येतील आणि याचा निश्चितच फायदा जे कोणी लाभार्थी असतील त्यांना होणार आहे. या शिबिरासाठी आणखी काही नोंदी जर करायच्या असतील तर मोबाईल नंबर 9579 33 66 27 9579 33 66 27 या नंबरवरती लाभार्थींनी चौकशी करायची आहे आणि आपल्या हाताचे फोटो आणि आधार कार्डचा फोटो या व्हॉट्सॲप नंबरवरती जर पाठवला तर आपली नोंद शिबिरासाठी घेतली जाईल. या उपक्रमाबरोबरच दिनांक 9 जून रोजी आपल्या परिसरातील जे विद्यार्थी 10वी किंवा 12वी पास होणार आहेत त्यांच्यासाठी एक चांगला उपक्रम की ज्याच्यामध्ये विविध क्षेत्रातील लोक इथं येऊन करिअर विषयक मार्गदर्शन करणार आहेत. हे जे मार्गदर्शन करणारे लोक आहेत
हे महाराष्ट्र शासनाचे समुपदेशक आहेत आणि विविध काही उद्योगातले पण तज्ज्ञ आहेत. तर यामध्ये श्री दा सचिन शर्मा हे उद्योगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स याविषयी मार्गदर्शन करतील. श्री नरेंद्र शिर्के सर बदलत्या काळातील करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन करतील. श्री सुनील पाटील सर करिअर संधी आणि प्रेरणा याविषयी सांगतील. श्री सुधीर पाटील सर MPSC, UPSC, सैन्य दल आणि इतर स्पर्धा परीक्षा याविषयी सांगणार आहेत. आणि प्रशांत मायनकर हे करिअर निवडताना काय काळजी घ्यायची याविषयी सांगणार आहेत. हा उपक्रमसुद्धा जे विद्यार्थी 10वी 12वी उत्तीर्ण होतील आणि ज्यांना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन मिळत नाही अशांसाठी एक बहुमोल संधी असणार आहे. या संधीचा या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसहित लाभ घ्यावा आणि आपल्या पाल्याच्या करिअरसाठी त्याचा उपयोग करून घ्यावा असं आवाहन मी विश्वात्मा सोशल असोसिएशनतर्फे करतो. विश्वात्मा जसे अनेक उपक्रम करत आहेत तसंच येत्या पावसाळ्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणार आहोत. यामध्ये सुद्धा आपलं एक सामाजिक कर्तव्य म्हणून एक आपण या पृथ्वीतलावरचा महत्त्वाचा घटक सजग घटक होऊया आपण आणि त्याचं आपलं योगदान म्हणून आपण मोठ्या प्रमाणात संयुक्तिकपणे वृक्षारोपण करूया असं मी या मीडियाद्वारे आपणा सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.